मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती, त्यानंतर आरोग्य विभाग भरती, त्यानंतर तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा परीक्षेसाठी जे महत्त्वाचा विषय म्हणजे अंकगणिती. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण यावरती प्रत्येक एक्झामला या अंकगणित हा विषय असतो आणि यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये अंकगणित एकदम बेसिकपासून संख्या पद्धती चॅप्टर पहिला अंकगणिताचा हा चॅप्टर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मित्रांनो, हा चॅप्टर आपण एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत, कारण या चॅप्टरवरती ना प्रत्येक एक्झामला, मग तुम्ही MPSCची असो, PSI असो, STI असो, किंवा सरळ सेवाचे असो, किंवा आता येणारी आरोग्य विभागाची असो, किंवा पोलीस किंवा तलाठी, या एक्झामलावरती या चॅप्टरवरती क्वेश्चन विचारला जातो आणि नक्कीच एक किंवा 1 ते 2 क्वेश्चन या टॉपिकवरती विचारले जातो. तर मित्रांनो, आपण ना हा टॉपिक एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आणि बघा, आपल्या लेक्चरचा आज स्ट्रक्चर कसं असेल बघा. पहिल्यांदा आपण ह्या संख्या पद्धतीचे संख्यांची ओळख करून घेणार आहोत. त्यानंतर त्याचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते समजून घेणार आहोत आणि सर्व समजून पॉईंट घेतल्यानंतर शेवटी आपण क्वेश्चन घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला नक्की लेक्चर समजल्यानंतर त्याचे क्वेश्चन सॉल्व करता येतील. म्हणजे तुम्हाला किती समजले किती नाही हे तुम्हाला आपोआप समजून येईल. आणि बघा मित्रांनो, एक आपण जे क्वेश्चन लावणार आहोत ते तुमचे किती क्वेश्चन बरोबर येतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं की माझे एवढे एवढे क्वेश्चन बरोबर आलेले आहेत. तर चला मित्रांनो, आपण अधिक वेळ न घालवता हा व्हिडिओ सुरू करूया. बघा मित्रांनो, संख्या पद्धती. बघा, आता गणिताचा बेसिक्स म्हणजे पाया हा संख्या पद्धती या टॉपिकवरती अवलंबून असतो. जर तुम्हाला संख्यांची ओळख झाली तर तुम्हाला कोणताही मॅथमधले प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतो. बघा मित्रांनो, आपण एक्झॅक्ट संख्या म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेऊया. बघा मित्रांनो, संख्या म्हणजेच जे आपले जे नंबर असतात 1, 2, 3, 4, 5 यांना संख्या म्हटले जाते. आपण एकदम बेसिक्सपासून हे करणार आहोत, घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून कोणालाच कसली अडचण येणार नाही. ह्या ज्या असतात यांना संख्या म्हटले जाते. तर बघा मित्रांनो, आता यांना संख्या म्हटले जातं. तर संख्येचे काही प्रकार पडतात. म्हणजे संख्येचे जे काही प्रकार आहेत या प्रकारावरती एक्झामला क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला संख्या विचारल्या जाणार नाही की संख्या म्हणजे काय हे विचारलं जात नाही. संख्यांच्या जे प्रकार टाईप्स पडतात त्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार. तर बघा मित्रांनो, आपण संख्या म्हणजे काय ते समजून घेतल्यानंतर आपण संख्यांचे प्रकार पाहूया. बघा, पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक संख्या. पहिला प्रकार कोणता? नैसर्गिक संख्या. त्याला नॅचरल नंबर म्हणतात. त्याला काय म्हणतात? नॅचरल नंबर. इंग्लिशमध्ये त्याला नॅचरल नंबर म्हणतात. आणि मराठीमध्ये संख्येचा पहिला प्रकार म्हणजेच प्रकार पहिला कोणता? नैसर्गिक संख्या. बघा मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? बघा, 1, 2, 3, 4 डॅश डॅश 100पर्यंत किंवा अनंतपर्यंत, 1000पर्यंत किंवा कोटीपर्यंत या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण डेफिनेशन समजून घेणार आहोत मित्रांनो. बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अनंतपर्यंत ज्या संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हटले जाते. त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना नैसर्गिक संख्या म्हटले जाते. बघा, त्यानंतरचा पॉईंट बघा, खूप महत्त्वाचे पॉईंट आहे बघा मित्रांनो. बघा, त्यानंतरचा पॉईंट बघा, नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्याच येते. काय सांगितले त्यांनी? दुसरा पॉईंट बघा, नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्या येते. तर बघा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की जी नैसर्गिक संख्येची बेरीज ही नैसर्गिक संख्या येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, 1 + 2 = 3 ही काय झाली? नैसर्गिक संख्याची बेरीज झाली. म्हणजे ह्या दोन नैसर्गिक संख्या आणि त्यांची बेरीज पण नैसर्गिक संख्या झाली. या ठिकाणी त्यांना हा पॉईंट सांगायचा आहे. त्यानंतर बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. जेव्हा तुम्ही म्हणजे नाही का, जे पर्यवेक्षक वगैरे एक्झाम देसाल, ते जे पशुसंवर्धन वगैरे त्यामध्ये असतात, जे छोट्या पोस्ट असतात, ज्या 8वी लेवलचे जे एक्झाम असतात, त्या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो. बघा, तो क्वेश्चन असतो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर हे तुम्हाला आन्सर सांगता आलं पाहिजे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. बघा, त्यानंतर संख्येचा दुसरा प्रकार पाहूया आपण. बघा मित्रांनो, आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत संख्या पद्धती हा टॉपिक. बघा, दुसरा पॉईंट बघा, पूर्ण संख्या. दुसरा संख्येचा प्रकार आहे
पूर्ण संख्या. दुसरा प्रकार काय आहे? पूर्ण संख्या. पहिला प्रकार काय मित्रांनो? हे संख्येचे प्रकार पाठच करा. नैसर्गिक संख्या हा पहिला प्रकार पाहिला. दुसरा संख्या आहे पूर्ण संख्या. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात होल नंबर्स. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? होल नंबर्स. मित्रांनो, तुम्ही आता हे व्हिडिओ पाहताना बसताना एक तुमच्या ह्या टॉपिकचे जे आपण नोट्स तयार केलेले आहे मी, ते तुम्ही वहीवरती लिहून घ्या आणि लिहून घेता घेता समजून घ्या. बघा, दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या होल नंबर्स. बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे बघा मित्रांनो, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्येमध्ये फरक काय आहे? तर नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 अनंतपर्यंत सुरू होतात आणि त्यानंतर बघा दुसरा पूर्ण संख्या ह्या 0, 1, 2, 3 अनंतपर्यंत. म्हणजे येथे फक्त 0 घ्यायचा. म्हणजे 0 पासून ते अनंतपर्यंत ज्या संख्या असतात त्यांना पूर्ण संख्या म्हणतात. बघा, त्यानंतरचा पॉईंट बघा, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. काय सांगितलं त्यांनी? की सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. बघा, त्यानंतरचा तिसरा प्रकार पाहूया संख्यांचा. तिसरा प्रकार काय ते पाहूया. बघा, तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या. तिसरा प्रकार कोणता आहे? पूर्णांक संख्या. त्याला इंटिग्रेट्स म्हणतात. पूर्णांक संख्या. बघा, या पॉईंटमध्ये आता पूर्णांक संख्या म्हणजे काय ते पाहून घेऊया. बघा, धन संख्या, ऋण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. काय? धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजे नक्की कोणत्या संख्या ते पाहूया. बघा, -3, -2, -1, त्यानंतर +1, +2 अशा अनंतपर्यंत आणि इकडनं मायनसपासून अनंतपर्यंत ते -1 पर्यंत आणि इकडनं +1 ते अनंतपर्यंत +1 अनंतपर्यंत ज्या संख्या असतात त्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. बघा मित्रांनो, त्यानंतरचा प्रकार बघा मित्रांनो, त्रिकोणी संख्या. त्यानंतरचा प्रकार कोणता आहे? त्रिकोणी संख्या. त्यानंतरचा प्रकार बघा मित्रांनो, त्रिकोणी संख्या. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? बघा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमतीस त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे 2 क्रमवार ज्या नैसर्गिक संख्या आहे त्यांच्या गुणाकाराच्या निमतीस म्हणजे अर्धेस त्रिकोणी संख्या म्हणतात. बघा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, हा IMP करा. हा क्वेश्चन विचारला जातो. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. हे क्वेश्चन विचारला जातो. बघा मित्रांनो, हे जो पॉईंट आहे खूप IMP आहे. याला IMP करा. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. त्यानंतरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तो पण बघा, 1 ते 100 पर्यंत. बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 13 आहे. हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बघा, त्रिकोणी संख्या बघा काय म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमतीस त्रिकोणी संख्या म्हणतात. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे आणि 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 13 आहे. खूप महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो हे त्रिकोणी संख्येच्या. आणि या त्रिकोणी संख्यावरती क्वेश्चन विचारला जातो. बघा, आतापर्यंत आपण 3 संख्यांचे प्रकार पाहिले. बघा, 3 नैसर्गिक संख्या, त्यानंतर पूर्णांक संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या, त्यानंतर त्रिकोणी संख्या. 4 प्रकार पाहिले आपण संख्येचे. आता 5वा प्रकार पाहूया. बघा मित्रांनो, 5वा प्रकार बघा, समसंख्या. कोणता? समसंख्या. बघा, समसंख्या त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इव्हन नंबर. समसंख्यालाच इव्हन नंबर म्हणतात. बघा, समसंख्या म्हणजे काय ते पाहूया. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. म्हणजेच काय सांगितले त्यांनी? समसंख्या म्हणजे कोणत्या? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. बघा, उदाहरणार्थ 346, 3890. म्हणजेच काय विचारलं? ज्या संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे एकक स्थानी बघा, समजा आता ही 38 एकक स्थानी आहे. 38 ही एकक म्हणजे ही संख्या आहे. त्याच्या एकक स्थानी हा 8 आहे. म्हणजेच ह्या एकक स्थानी जो अंक असतो म्हणजे कोणता अंक? 2, 4, 6, 8, 10, 12, 14 हे त्यापैकी जो अंक असेल त्याला समसंख्या म्हटले जाते. आता बघा मित्रांनो, त्यानंतर बघा, हे खूप IMP आहे. बघा, समसंख्येचे गुणधर्म पाहूया आपण. जी समसंख्या आहे त्याचे गुणधर्म पाहूया. बघा, सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातो. म्हणजे ज्या एवढ्या समसंख्या आहेत त्यांना 2 ने भाग जातो. त्यानंतर बघा, क्रमगत समसंख्यांचा 2चा फरक असतो. म्हणजे ज्या क्रमगत समसंख्या असतात त्यामध्ये 2चा फरक असतो. म्हणजे कसा? बघा मित्रांनो, 2, 4, 6,
नंतर 8. हे बघा ह्या यांच्यामध्ये 2 2चा फरक आहे. 4 आणि 6 मध्ये 2चा फरक, 6 8 मध्ये 2चा फरक आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा मित्रांनो, कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्याच येते. बघा, कोणतीही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्या येते. हा पॉईंट कसा समजून घ्यायचा बघा, उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ बघा, कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्या येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं बघा, 13 गुणिले 2 बरोबर 26. बघा, ही 13 ही कोणती नैसर्गिक संख्या आहे आणि त्याची दुप्पट जर आपण केली तर ती काय होती, समसंख्या येते. म्हणजे 26 ही समसंख्या आहे. म्हणजेच काय त्यांनी पॉईंट सांगितलं, पॉईंट सांगितला बघा, कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्या येते. बघा, त्यानंतर 6वा प्रकार पाहूया आपण संख्येचा. 6वा प्रकार बघा, विषम संख्या. त्यालाच 6वा प्रकार बघा, विषम संख्या. त्यालाच काय म्हणतात, इंग्लिशमध्ये ऑड नंबर म्हणतात. विषम संख्या हा आपण संख्या पद्धतीमधला 6वा प्रकार पाहतो. बघा, आता बघा, विषम संख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी, तुम्हाला स्थान माहीत असेल, एकक दशक शतक, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. त्या उदाहरणार्थ बघा, 335 249. म्हणजे बघा, हे इथे 335 आहे, त्याच्या एकक स्थानी किती आहे, 5 आहे. म्हणजे ही संख्या कोणती झाली, विषम संख्या झाली. तर त्यांना विषम संख्या म्हणतात. त्यानंतरचा बघा, ही मूळ संख्या. त्यानंतर संख्येचा प्रकार कोणता आहे, मूळ संख्या. त्यानंतर संख्येचा प्रकार आहे मूळ संख्या. मित्रांनो, हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा संख्येचा प्रकार आहे. IMP आहे, यावरती क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जातो. बघा, मूळ संख्या, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्राईम नंबर. बघा, आता मूळ संख्या म्हणजे काय ते समजून घ्या. बघा, ज्या संख्येस त्या संख्येने व एकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. म्हणजेच ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. बघा, उदाहरणार्थ मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहे बघा, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 17 आहे, 19 आहे, 23 आहे, 29, 31, 37. म्हणजे त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे बघा, 2ला हा 2नेच भाग जातो आणि 1ने भाग जातो. म्हणजेच त्यांना मूळ संख्या म्हणतात. बघा, त्यानंतर मूळ संख्या कोणत्या बघा, 41 आहे, 43 आहे, 47 आहे, 53 आहे, 59 आहे, 61 आहे, 67 आहे, 71 आहे, 73 आहे, 79 आहे, 83, 89, 97. बघा, ह्या सर्व मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे त्यांना त्याच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मूळ संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. बघा, त्या आता खाली आपण मूळ संख्येचे पॉईंट समजून घेऊया. बघा बघा सर्वात लहान, बघा मित्रांनो, मूळ संख्येचे पॉईंट समजून घेऊ. बघा, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारलं जातं एक्झाममध्ये की सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर मूळ संख्या सर्वात लहान आहे 2. त्यानंतर बघा, एकमेव सममूळ संख्या कोणती, तर एकमेव सममूळ संख्या ही 2 आहे. हा पण पॉईंट लक्षात टाका, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे दोन्ही पण, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे दोन्ही पण. IMP मोस्ट. सर्वात लहान मूळ संख्या 2, त्यानंतर सर्वात सममूळ संख्या म्हणजे सर्वात लहान सममूळ संख्या ही 2 आहे. त्यानंतर बघा, एक ही मूळ संख्या नाही. हा जो एक आहे ही मूळ संख्या नाही. एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो, काय, एक ही मूळ संख्या आहे किंवा नाही, तर एक ही मूळ संख्या नाही. त्यानंतरचा बघा पॉईंट काय सांगतोय. बघा, 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत किती आहे, 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज 1060 आहे. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती, 1060 आहे. बघा मित्रांनो, असा हा संख्येचा प्रकार आहे मूळ संख्या, आपण हा याच्यामध्ये पाहिलेला आहे. बघा, त्यानंतरचा प्रकार पाहूया बघा संख्येचा. बघा, त्यानंतर हा एक पॉईंट राहिला इथे. बघा, 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या 15 आहे. 1 ते 10 पर्यंत 25, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आणि 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती मित्रांनो, 15 आहे. त्यानंतरचा टॉपिक हे पाहूया आपण, संख्येचा प्रकार पाहूया. बघा, संयुक्त संख्या, त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये, कंपोजिट नंबर. बघा, त्यानंतर संख्येचा प्रकार बघा, संयुक्त संख्या. बघा मित्रांनो, संयुक्त संख्या, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कंपोजिट नंबर. बघा, नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या
म्हणतात. काय विचारलं त्यांनी, काय सांगितले बघा. नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. बघा त्यानंतरचा पॉईंट बघा. एकूण संयुक्त संख्या 74 आहे. एकूण किती संयुक्त संख्या? 74 संयुक्त संख्या आहेत. तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो की एकूण संयुक्त संख्या किती, तर किती आहे? 74 आहे. त्यानंतर बघा उदाहरणार्थ संयुक्त संख्या मग बघा 4, 6, 9, 12. बघा त्यानंतर संख्येचा प्रकार पाहूया आपण. त्यानंतर संख्येचा प्रकार बघा. सहमूळ संख्या. सहमूळ संख्या बघा. सहमूळ संख्या त्याला को प्राईम नंबर म्हणतात. बघा ज्या दोन संख्यामध्ये एक ही सामायिक अवयव नसतो त्यांना सममूळ संख्या म्हणतात. बघा ज्या दोन संख्येमध्ये एक ही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. बघा 9 व 10ला कोणताही एका संख्येने भाग जात नाही म्हणून यांना सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. बघा मित्रांनो काय सांगितले सहमूळ संख्या म्हणजे, परत एकदा आपण पाहूया. बघा सहमूळ संख्येची व्याख्या पाहूया. ज्या दोन संख्येमध्ये एक सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. बघा त्यानंतर काय सांगितले 9. त्यानंतर बघा काय सांगितले त्यांनी 9 व 10ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणून यांना सहमूळ संख्या म्हणतात. बघा 9 आणि 10 यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही. अशा ज्या संख्या असतात त्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आणि हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. सहमूळ संख्येचा मसावी 1 असतो. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. बघा उदाहरणार्थ सहमूळ संख्या म्हणजे कोणत्या बघा 9 व 10 या काय सहमूळ संख्या आहे. बघा त्यानंतर बघूया नेक्स्ट संख्येचा प्रकार बघूया. संख्येच्या पद्धतीमधला नेक्स्ट प्रकार बघा. नेक्स्ट प्रकार आहे जोडमूळ संख्या. नेक्स्ट प्रकार कोणता आहे? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या बघा त्यालाच म्हणतात ट्विन प्राईम नंबर म्हणजे जुळ्या. म्हणजे थोडक्यात आपण नाही का जोडी मुलं कशी असतात तशा ह्या संख्या जुळ्या आहे म्हणजे त्यांना जोडमूळ संख्या, त्याला ट्विन प्राईम नंबर म्हणतात. बघा दोन मूळ संख्यामधील फरक 2चा असल्यास त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच दोन मूळ संख्या ज्या मूळ संख्या आहे त्यांच्यामध्ये 2चा फरक जर असला तर त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो ह्या याच्यावरती, कशावरती, ही जी ह्या डेफिनेशन आहे ही जोडमूळ संख्येची त्यावर विचारला जातो. बघा क्वेश्चन असा विचारला जातो तुम्हाला. बघा दोन मूळ संख्येमध्ये जर फरक 2चा असल्यास त्या संख्यांना टिंबटिंब संख्या म्हटले जाते, तर त्यांना जोडमूळ संख्या म्हटले जातात. तर बघा जोडमूळ संख्या बघा त्यानंतरचा पॉईंट खूप महत्त्वाचा बघा. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. हा क्वेश्चन विचारला जातो. खूप इम्पॉर्टंट म्हणजे ही जे वाक्य आहे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. तुम्हाला क्वेश्चन एक्झामला विचारला जातो 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती, तर किती आहे? 8 जोड्या आहे. उदाहरणार्थ बघा जोडमूळ संख्या 3 आणि 5. बघा 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे म्हणून ही जोडमूळ संख्या झाली. त्यानंतर बघा 5 आणि 7 मध्ये पण 2चा फरक आहे म्हणून ही एक जोडमूळ संख्या झाली. त्यानंतर 11 ते 13 बघा 2चा फरक आहे, ही पण जोडमूळ संख्या झाली. 17 आणि 19 2चा फरक आहे, ही पण जोडमूळ संख्या झाली. त्यानंतर 29, 31 यामध्ये पण 2चा फरक आहे, ही पण जोडमूळ संख्या झाली. तर त्यानंतर बघा 41, 43, त्यानंतर 59, 61, त्यानंतर 71, 73 बघा इत्यादी आहेत. बघा त्यानंतर आपण पाहूया संख्येचा प्रकार. त्यानंतर बघा टाईप ऑफ बघा तो टाईप बघा यानंतरचा बघा काय म्हणता टाईप आहे की परिमेय संख्या, त्यालाच रॅशनल नंबर म्हणतात. यावरती एक क्वेश्चन विचारला जातो. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो हमखास. हे तुम्ही याचा बेसिक समजून घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ तेव्हा तुम्हाला आन्सर नक्की येईल. बघा परिमेय संख्या त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात रॅशनल नंबर. बघा कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात 0 सोडून कोणतीही पूर्ण संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. काय विचारले त्यांनी, काय सांगितले आपल्याला. बघा कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात 0 सोडून म्हणजे छेदामध्ये 0 सोडून कोणतीही पूर्ण संख्या असल्यास त्यांना परिमेय संख्या म्हणतात. म्हणजे थोडक्यात कसं अंश आणि छेद, म्हणजेच यामध्ये हा अंश झाला
आणि हा छेद झाला. तर हा छेदाच्या ठिकाणी शून्य सोडून ज्या संख्या येतात त्यांना परिमेय संख्या म्हणतात. तर बघा मित्रांनो, उदाहरणार्थ बघा आता, उदाहरणार्थ बघा 3/5, 2, 1 -1/2, 0/5, 0 या परिमेय संख्या आहेत. या कोणत्याही परिमेय संख्या आहेत. बघा मित्रांनो, तुम्हाला हे 3/5 दिसत नसेल, बघा मी इथे लिहितो 3/5, त्यानंतर -1/2, त्यानंतर बघा 0/5, नंतर 0 ह्या कोणत्या संख्या आहेत? या सर्व परिमेय संख्या आहेत. त्यानंतर बघा 5/6, 2/0, -3/0 या परिमेय संख्या नाहीत. जेव्हा छेदाला शून्य येईल 3/0 ही संख्या परिमेय संख्या नाही, हे मित्रांनो लक्षात घ्या. बघा त्यानंतर आपण संख्यांचा प्रकार पाहूया. बघा दशांश परिमेय संख्या. त्यानंतर संख्येचा प्रकार कोणता आहे? दशांश परिमेय संख्या. बघा दशांश परिमेय संख्या पाहूया. बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या संख्यांना दशांश परिमेय संख्या म्हणतात. म्हणजेच दशांश परिमेय संख्या म्हणजे काय? दशांश चिन्हाच्या उजवीकडे, म्हणजे समजा हे मी एखादी संख्या घेतली, कोणती घेतली? 2.3. आता बघा हे दशांश चिन्ह आहे, हे कोणतं आहे? दशांश चिन्ह आहे. ह्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे म्हणजे इकडे जर एखाद्या संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल, म्हणजे समजा मी ही संख्या घेतली 2.33. आता हे 33 हा एक गट झाला, त्यानंतर परत जर 33 आले, त्यानंतर परत 33 आले, तर हा पुन्हा पुन्हा गट येत असेल तर त्यांना दशांश परिमेय संख्या म्हणतात. म्हणजेच दशांश चिन्हाच्या उजवीकडे एखाद्या संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्यांना दशांश परिमेय संख्या म्हणतात. बघा 0.333333 हे त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा मित्रांनो अपरिमेय संख्या. त्यानंतरचा बघा संख्येचा प्रकार बघा अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय ते पाहूया. बघा डेफिनिशन काय सांगते बघा. ज्या संख्येच्या दशांश अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. काय सांगितले बघा, ज्या संख्येच्या दशांश अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. बघा इथं आता संख्या काय दिली? 0.01 25 म्हणजेच काय झालं, मगाशी कशी दशांश परिमेय संख्येमध्ये गट पुन्हा पुन्हा येत होता तसं या ठिकाणी येत नाही. या ठिकाणी तसं येत नाही. या ठिकाणी तसं येत नाही, तर या ठिकाणी संख्यांची अदलाबदल होते, म्हणून यांना अपरिमेय संख्या म्हणते. म्हणजे पॉईंटमध्ये असं कसं 1 2 3 4 असे संख्यांचे वेगवेगळे संख्या येतात, म्हणून त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. बघा त्यानंतरचा हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तो पॉईंट बघा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा वास्तव संख्या. परिमेय व अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. बघा मित्रांनो काय सांगितलंय, वास्तव संख्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. वास्तव संख्या म्हणजे काय? तर परिमेय आणि अपरिमेय संख्यांनाच वास्तव संख्या म्हणतात. बघा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये हे संख्येचे हे जे प्रकार पाहिले, टाईप्स ऑफ द संख्येचे प्रकार पाहिलेले आहेत. तर बघा मित्रांनो हे जे टाईप पाहिले आपण हे परत एकदा त्याची उजळणी करूया, म्हणजे आणि आपण क्वेश्चन घेऊया. या टॉपिकवरती जे क्वेश्चन आहे ते घेऊया. बघा आपण संख्येचे प्रकार पाहिले. कोणकोणते प्रकार पाहिले बघा. पहिला प्रकार पाहिला आपण नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. 1 2 3 4 अशा अनंत ज्या संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. त्यानंतर असं काय पाहिलं आपण याच्यामध्ये, नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्याच येते. त्यानंतर बघा सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. त्यानंतर बघा काय पाहिलं, त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला पूर्णांक संख्या पाहिला, त्यालाच इंग्लिशमध्ये होल नंबर म्हणतात. बघा 0 1 2 3 या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. त्यानंतरचा काय पॉईंट पाहिला की सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. त्यानंतरचा आपण तिसरा प्रकार काय पाहिला पूर्णांक संख्या, त्यालाच इंटिग्रेटेड नंबर म्हणतात. बघा धन संख्या, ऋण संख्या व 0 या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ -3 -2 -1 +0 +1 +2 +3 या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. त्यानंतर आपण संख्यांचा कोणता त्यानंतर एक पहिला प्रकार त्रिकोणी संख्या. बघा 2 क्रमवारी नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमतीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट बघा इथे, सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. त्यानंतर बघा 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 13 आहे.
त्यानंतर आपण संख्येचा प्रकार पाहिला समसंख्या, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इवन नंबर म्हणतात. बघा समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतात त्यांना आपण समसंख्या म्हणतात. बघा उदाहरणार्थ 343, 3890. बघा त्यानंतर समसंख्येचे आपण गुणधर्म पाहूया. बघा समसंख्येचे गुणधर्म काय होते बघा, सर्वात लहान समसंख्या 2 आहे. त्यानंतर बघा क्रमगत समसंख्येत 2चा फरक असतो. त्यानंतर बघा कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही समसंख्यात येते. उदाहरणार्थ 13 गुणिले 2 बरोबर 26 ही समसंख्यात येते कोणत्याही दुप्पट नैसर्गिक संख्येची. त्यानंतर आपण संख्येचा नेक्स्ट प्रकार पाहिला विषम संख्या, त्यालाच ऑड नंबर म्हणतात. बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 335, 249. बघा त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रकार पाहिला आपण मूळ संख्या, त्यालाच प्राईम नंबर म्हणतात. खूप महत्त्वाचा, यावर क्वेश्चन विचारला जातो. बघा मूळ संख्या म्हणजे काय ते पाहूया. बघा आपण ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्येस त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. मग आपण त्यानंतरचा संख्या पाहिल्या. बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37 या कोणत्या मूळ संख्या आहेत. त्यानंतर बघा त्यानंतरचे पॉईंट बघा, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. त्यानंतर एकमेव सममूळ संख्या 2 आहे. 1 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर बघा 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहे. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जातो. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती, तर 1060 आहे. त्यानंतरचा एक पॉईंट बघा इथं लक्षात घ्या, 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या 15 आहे. त्यानंतर पहा संयुक्त संख्या, त्यालाच म्हणतात कंपोजिट नंबर. संयुक्त संख्या हा प्रकार पाहिला आपण संख्येचा. बघा नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. बघा एकूण संयुक्त संख्या 74 आहे. एकूण संयुक्त संख्या किती आहे, 74 आहे. उदाहरणार्थ बघा 4, 6, 9, 12. त्यानंतर बघा सहमूळ संख्या, त्यानंतर कोणते आपण संख्येचे प्रकार पाहिला. सहमूळ संख्या त्याला कोप्राईम नंबर म्हणतात. बघा ज्या दोन संख्येमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. बघा ज्या दोन संख्येमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. बघा 9 व 10 ला कोणताही एका संख्येने भाग जात नाही म्हणून त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच कोणत्याच एका संख्येने दोन संख्यांना भाग जात नाही त्यांना समूळ संख्या म्हणतात. सोपी याची डेफिनेशन आहे. बघा समूळ संख्येचा मसावी 1 असतो. बघा उदाहरणार्थ समूळ संख्या कोणती, 9 व 10. त्यानंतर बघा जोडमूळ संख्या ट्विन प्राईम नंबर. जोडमूळ संख्या त्याला ट्विन प्राईम नंबर म्हणतात. बघा दोन मूळ संख्येमध्ये फरक 2चा असल्यास त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहे. बघा खूप इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या 8 आहे. तर बघा मित्रांनो जोडमूळ संख्या बघा 3, 5, 7, नंतर 11, 13, 17, 19, नंतर 29, 31, 43, 41, 59, 61, 71, 73. त्यानंतरच आपण संख्येचा प्रकार पाहिला परिमेय संख्या. त्यानंतर कोणता प्रकार पाहिला, परिमेय संख्या, त्याला रॅशनल नंबर म्हणतात. बघा कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात 0 सोडून कोणतेही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा 2, 3/5, -1/2, 0/5, 0 या परिमेय संख्या आहेत. त्यानंतर बघा 5/6, त्यानंतर 2/0 या परिमेय संख्या नाही. त्यानंतर बघा संख्येचा प्रकार बघा दशांश परिमेय संख्या पाहिल्या आपण. बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या संख्येला दशांश परिमेय संख्या म्हणतात. बघा इथे 0.33 आहे, इथे 33 संख्येचा गट पुन्हा पुन्हा येतो म्हणून ही दशांश परिमेय संख्या आहे. त्यानंतर बघा अपरिमेय संख्या. त्यानंतर आपण संख्येचा प्रकार कोणता पाहिला, अपरिमेय संख्येचा प्रकार पाहिला. ज्या संख्येच्या दशांश अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. मग 0.01, 1, 2, 25, 14, 06.
म्हणजेच दशांशच्या पॉईंटनंतर संख्येच्या गट न येता इतर संख्या येतात त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. आणि त्यानंतरचा बघा मित्रांनो, एक शेवटचा आपण खूप महत्त्वाचा पॉईंट पाहिला, तो म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजेच परिमेय व अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे परिमेय अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. बघा मित्रांनो, आपण हा लेक्चरची थोडक्यात एक उजळणी केलेली आहे. आता आपण क्वेश्चन लावणार आहोत. पाहूया तुमचे किती क्वेश्चन बरोबर येतात, तुम्हाला लेक्चर कितपत समजलेलं आहे यावरून होईल. आणि मित्रांनो, एक काम करा, तुमचे क्वेश्चन किती बरोबर येतात ते मग कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करायला विसरू नका, कारण मला समजलं पाहिजे तुम्हाला समजलं की नाही हा टॉपिक. बघा मित्रांनो, आपण क्वेश्चनला सुरू करूया. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर आलेला आहे. बघा, कोणत्याही संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. म्हणजे थोडक्यात खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. बघा मित्रांनो, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. बघा, पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आपण पाहिलेलं आहे एक संख्येचा प्रकार कोणता, की त्यामध्ये काय सांगितलं आहे, जर शेवटच्या दोन संख्या किंवा एक संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला म्हणजेच ती संख्याच म्हणजे 4ने पूर्ण भाग जातो. तर या ठिकाणी बघा 32, बघा येथे 4ने भाग जातो, म्हणून हे पहिलं ऑप्शन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी सममूळ संख्या कोणती? खालीलपैकी सममूळ संख्या कोणती? बघा मित्रांनो, तुम्हाला जर क्वेश्चन येत असेल तर या क्वेश्चनचा तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. बघा मित्रांनो, तर 2 ही सममूळ संख्या आहे. ही 2 हा समपन संख्या आणि ही मूळपण संख्या आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तिसरा क्वेश्चन बघा, सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? बघा मित्रांनो, या जर प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? तर बघा मित्रांनो, या क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 2 ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया, सर्वात लहान समसंख्या कोणती? तर मित्रांनो, हा क्वेश्चन खूप सोपा आहे. जर तुम्हाला याचा आन्सर येत असेल तर या प्रश्नाचं मला तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. तर बघा, सर्वात लहान समसंख्या कोणती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ही सर्वात लहान समसंख्या आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? बघा, खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? तर बघा, तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर बरोबर येत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. तर या प्रश्नांचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. बघा, दशांश चिन्हानंतर संख्येचा गट पुन्हा पुन्हा आलेला आहे. म्हणजे दशांश चिन्ह आहे, यानंतर बघा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येतो, म्हणून या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. आणि बघा मित्रांनो, अपरिमेय संख्या म्हणजे काय ते तुम्हाला एकदा सांगतो मी इथे. अपरिमेय संख्या म्हणजे समजा हे पॉईंट आहे आणि 1, 2, 4, 5 पॉईंट नंतर दशांश चिन्हानंतर संख्येची अदलाबदल होत असेल तर त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. बघा, त्यानंतर शेवटचा क्वेश्चन पाहूया आपण, सहमूळ संख्येची जोडी कोणती? खालीलपैकी सहमूळ संख्येची जोडी कोणती? तर मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5 व 10. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलेलं आहे. बघा मित्रांनो, तुमचे या 6 क्वेश्चनपैकी तुमचे किती क्वेश्चन बरोबर आलेले आहेत ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. बघा, आणि आपण संख्या पद्धतीमधल्या हा आपला पहिला लेक्चर होता. यानंतर आपण दुसरा म्हणजे याचा पार्ट दुसरा आपण पाहणार आहोत. यावरती काही आता उदाहरणे सुरू होतील, ते आपण या दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, तुम्हाला लेक्चर जर समजलं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. हो सर, आम्हाला समजले. तुम्ही यानंतर नेक्स्ट पार्ट नक्की तयार करून आम्हाला समजून सांगा. बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.